एका मराठी माणसाचा अपमान झाला आणि यातूनच तयार झाले मुंबईचे वानखेडे स्टेडियम। ही गोष्ट आहे 1973ची। त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष शेषराव वानखेडे यांना एक मॅच ब्रेबॉर्न स्टेडियमवर घ्यायची होती, पण या मॅचला क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष विजय मर्चंट यांनी नकार दिला। यावर वानखेडे यांना म्हणाले, तुम्ही स्टेडियम दिलं नाही तर आम्ही नवीन स्टेडियम बांधू। त्यानंतर मर्चंट यांनी वानखेडेंचा अपमान करत म्हणाले, तुम्ही मराठी लोक काय स्टेडियम बनवणार। हा अपमान वानखेडे यांच्या मनाला खूप लागला। मग त्यांनी त्याच क्षणी ठरवलं की मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम उभा करायचं। त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची मदत घेतली। अनेकांना वाटलं हे अशक्य आहे, पण वानखेडे यांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली। शेवटी यांच्या जिद्दीमुळे आणि अथक परिश्रमामुळे फक्त 13 महिन्यात हे भव्य स्टेडियम उभा केलं। वानखेडेंनी घेतलेल्या कष्टामुळे या स्टेडियमला वानखेडे स्टेडियम हे नाव देण्यात आले। यालाच म्हणतात मराठी माणसाच्या अपमानाचा सडेतोड उत्तर। ही स्टोरी आपल्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचली पाहिजे।